मेकअप करतो। अहो चला ना, जायचं ना आपल्याला। थांब ना, जाऊ ना। अग बाई, आणि हे तोंडाला काय लावलं? ये होय, ते मा मित्र म्हणला होता तू सासरवाडीला लग्नाला जाताना नाही का जरा मेकअप बिकअप कपडे बिपडे चांगले टाकीत जाय म्हणून। मग ते आपण फवारा मारायला नव्हतो का आलो त्या दिवशी, ते पावडर नाही का राहिलं होतं, ते आपलं थोडंसं उरलेलं सारं मारलं होतं आपण फवारा, आणि ते पावडर नव्हतं पांढरं। मग ते पावडर आम्ही दोघांनी तोंडाला लावलं ना, मग आम्ही चांगले दिसत असतो ना आता। आणि आपण जाताना रस्त्यानेच पडन, त्या पोराला बी पडन आणि तुम्ही पण पडन आणि मी पण पडन। कस काय पडतो ना आणि आपल्याला दवाखान्यात जावं लागेल ना। मग कस काय पडतो ना आपण, मग हे ना किती कशाचं चांगले दिसत असतो। बघ ना आम्ही दोघं किती भारी दिसत असतो। हे पावडर आहे, पावडर नाही येते, मग काय फवाऱ्याचं पावडर येते। फवाऱ्याचं म्हणजे ह्याने काय होतं? आपल्याला जावं लागेल दवाखान्यात। दवाखान्यात? मग आणि दवाखान्यात नाही तर बाबा मा मित्र म्हणला होता जरा तिकडं रानात गेल्यावर जरा नाही पुढे जाताना सासरवाडीला तू काय कर पावडर बिवडर लावून जाय म्हणून मी हे केलं। आणि हे बघ मा चष्मा किती भारी आहे, आणि त्या चष्मा तर माझाच आहे। मग आजच्या दिवस राहून दे ना, मला लग्नाला येऊस तर लग्नाहून आलो मी तुला देऊन टाकतो। तेव्हा मा मित्र म्हणला होता लग्नाला जाताना पावडर चष्मा आहे ना ते एकदम टाकाटक मध्ये नाही का तू जाय म्हणून। मग मी तो आज गोगल घेतला, संध्याकाळी देतो मी। लग्न गावाचं आहे आपलं, पण ते नंबरच आहे ना, डोळे हे होते ना तुमचे। आईला मला चक्कर बी आल्यासारखं व्हायला लागलं, मग तोंड बी लय खाजायला लागलं। जा ते तोंड धुवून या, हा जाऊन तोंड धुवून या लवकर, आणि त्या पोराचं बी धुवा। लय तोंड खाजायला लागलं, मला चक्कर यायला लागली। धर बरं, चला आपण तोंड धुवा अगोदर, मला लय चक्कर यायला लागली। हे तर लग्न राहीन आणि ते पण राहीन आणि आपण इथंच बसन। नाही अगोदर मला तोंड धुवावं लागन आणि नंतर ते लग्न बिग्न नंतर बघू आपण। चल बरं आपण तोंड धु। अयो चक्कर यायला लागली रे बाबा मला। चल रे, तुम्ही बी पाडतान आणि त्या पोराला बी पाडतान, कळतच नाही तुम्हाला।